पुण्यासाठी महत्त्वाची, कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा नुकताच राजीनामा दिलेले प्रशांत जगताप हे आता काँग्रेसच्या वाटेवरती आहेत का, अशी चर्चा सुरू झालेली आहे। प्रशांत जगताप हे काँग्रेस नेत्यांच्या संपर्कामध्ये आहेत अशी देखील माहिती मिळते। पुण्यामधील स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पक्षश्रेष्ठी या संदर्भातला निर्णय घेतील। पुण्यामध्ये दोन्ही पवार एकत्र येत आहेत आणि त्यामुळे प्रशांत जगताप यांची काहीशी नाराजी बघायला मिळते आणि त्यांनी राजीनामा दिलेला आहे। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। राजू, खरं तर प्रशांत जगताप यांची नाराजी गेल्या काही दिवसांपासून दिसून आलेली आहे। आधी असं बोललं जात होतं की ते भाजपच्या वाटेवरती असतील, आता असं कळतंय की काँग्रेसच्या नेत्यांसोबत देखील त्यांची चर्चा सुरू आहे। अगदी आपण पाहतोय प्रशांत जगताप यांना नाराज होऊन जे आहे तो राजीनामा दिलेला होता, मात्र आता काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्क सुद्धा प्रशांत जगताप जे आहे ते असल्याची माहिती समोर येते। मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं असं आहे का जोपर्यंत आम्ही स्थानिक पातळीवरती निर्णय घेत नाही किंवा चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय पुढे घेणार नाही। त्यामुळे जरी प्रशांत जगताप काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असले तरी स्थानिक पातळीवरची समीकरणं जी आहेत ती पाहून पुढचा निर्णय घेतला जाणार आहे। कदाचित जर स्थानिक पातळीवरती त्यांना घेण्यासंदर्भात कुठलीही अडचण नसेल तर प्रशांत जगताप यांचा आज प्रवेश जो आहे तो काँग्रेसमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र स्थानिक पातळीवरती चर्चा करून हा निर्णय घेतला जाणार आहे, कारण जरी प्रशांत जगताप यांना सोबत घेतलं तरी पुढची समीकरणं फार महत्वाची आहेत की परत पुन्हा एकदा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर त्यांचं नेमकं काय म्हणणं असणार आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।